नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी मिळाली परत। पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी हरवली होती। ती तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे परत मिळून सदर महिलेला ती परत करण्यात आली आहे। पनवेल शहर पोलीस ठाणे येथे मेघा नरेश पाटील राहणार भाताण यांनी पोलीस ठाणे येथे येऊन सांगितले की त्यांची सोन्याचे दागिने हे भाताण हे जवेरी बाजार अशा प्रवासादरम्यान कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत। सदरचे सोन्याचे दागिने हे पनवेल येथे गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे घेऊन मुलाच्या शाळेची फी भरायची होती, परंतु त्यापूर्वी दागिने हे कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत। सदरचे दागिने सापडले नाही तर मुलाची शाळेची फी भरता येणार नाही असे बोलून जोरजोराने रडू लागल्या। सदर महिलेच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंदवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। सदर तपासादरम्यान जवळपास 35 ते 40 CCTV कॅमेरे चेक करून त्यांचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने हे एक अनोळखी व्यक्तीस सापडले आहे असे CCTV फुटेज तपासताना निदर्शनास आले। त्यानंतर सदर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू करून पुढील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर गुप्त बातमीदारांमार्फत देखील सदर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला। त्यानुसार सदर अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून त्यास ताब्यात घेतले व त्यानंतर त्याने सदर महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने हे त्याला रस्त्यावर पडलेले सापडल्याचे कबूल केले। त्यानुसार सदर इस्माने ते दागिने पनवेल शहर पोलिसांना परत केले। त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सदर महिलेस पोलीस ठाणे येथे बोलावून तिचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने हे तिला परत केले। सदरचे दागिने महिलेस परत मिळाल्यानंतर तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, तुषार बोरसे, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, महेश पाटील, माधव शेवाळे, परेश म्हात्रे, मिथुन भोसले, विशाल दुधे, किरण कराड तसेच पोलीस मित्र रमेश पाटील व पोलीस मित्र सद्दाम मुल्ला यांचे आभार मानले आहेत। पोलिसांनी तत्परतेने दागिन्यांची पिशवी परत मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।